काहीसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोने विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणे गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका मने सत्य कर्मावावे साय घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता विठ्ठल भक्ता ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता मायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडरीकाय धातो मुनींद्रे समागत तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो संसार पुरु मनोनि विशेष आता धरू विवेकावरी आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्य कला कामिनी ते शारदा विश्वमयिनी नमिली मिया ऐसियाचा पदर धरा देव
जेणे देव येईल घरा ऐसे पदराचे धनी संत साधू ऋषी मुनी भक्ता ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता। या अभंगावर विष्णुदास कीर्तन सांगण्याच्या अगोदर अल्पसा परिहार देणं हे कीर्तनकार असेल, वक्ता असेल, कथाकारी असेल, जे असेल त्यांचं एक आद्य कर्तव्य का किम निमित्त कार्यक्रम आहे ते निमित्त आपण सांगितलं पाहिजे। तुम्हा सर्वांना ते निमित्त ठाऊक आहे, कारण आज आपल्या 25व्या वर्षाच्या सप्ताहातील दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आज आपल्या श्री क्षेत्र हदगाव या नगरीमध्ये आज आपण संपन्न करत आहोत। आता तुम्हाला कळलं का वर्ष किती झाले? 25 झाले, म्हणजे 2 तपयांची पूर्ण झालेली। किती? 2 तपयांची पूर्ण झालेली। हे भाग्य का कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही आम्हाला तिसऱ्या तपाकडे सुरुवात करण्याकरता त्या भगवंताने आम्हाला जिवंत ठेवलं। इतकं पुण्य आम्ही आमच्या पदरामध्ये साठवलं, त्याकरता पहिले त्या भगवंताचे आभार माना। कारण हा जो सप्ताह आहे हा एकट्याचा नवे मेळ म्हणून मेळ मिळविला। या न्यायाप्रमाणे अभंग तर आपल्याला सोडवायचाच आहे, आणि अभंग सोडवण्या अगोदर अल्पसा परिहार देणं कीर्तनकाराचं ते कर्तव्य असल्यामुळे त्या न्यायाप्रमाणे मी आज कोणाचं नाव काय घेणार नाही। त्याचे कारण एक आहे, इथं बसलेल्या महिलांमध्ये असेल, पुरुषांमध्ये असेल, उभे असणाऱ्यांमध्ये असेल, सगळे जर माझ्या हृदयस्थित आहे, सगळे जर मला परिचितच आहे, आणि मी जर नावच घ्यायचं ठरवलं अंकुश दादा तर मग 11 इथंच वाजून जाते। मग तुम्ही काय म्हणाल, रामनाथ महाराजांनी एवढ्या उत्साहात आम्ही 25व्या वर्षी दुसऱ्या दिवसाची सेवा दिली आणि बाबांनी नावं घेता घेतात सेवा। तसं काही न होता जीवन जगत असताना जरी मी एखाद्याचं नाव घेतलं आणि ज्याचं घेतलं नसेल, ज्याचं घेतलं तो काय आहे माझ्या निकटचा आहे, पण ज्याचं घेतलं नाही तो माझ्या हृदयाचा आतला आहे। कारण जीवनामध्ये बघा समोरचं सगळं दिसतं, समोरचं सगळं दिसतं, पण हृदयाच्या आतलं कोणाला दिसत। आणि आम्ही ज्यांच्या प्रांगणामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह करत आहोत ते हनुमंतरायाने कधी माझं नाव निघावं, कधी मला कोणी मोठं म्हणावं याच्याकरता कधीच भक्ती केली, आणि ती भक्ती त्याकरता केली नसल्यामुळे त्यांचाच अभंग तुकाराम महाराजांनी सुद्धा भक्तीच्या वाटा विचारताना पहिले कोणाला विचारल्या? हनुमंतरायाला विचारल्या। कारण जीवन जगत असताना तुम्हाला सांगतो हा एकट्याचा मेळ नाही म्हणून हा मेळ खेळ नाही म्हणून सगळ्यांचा मेळ मिळवलेला आहे। इथं जर गायकच आले नसते, इथं पेटी मास्तरच नसता, इथं पकवाजात नसता, आणि तुम्ही सगळ्या मी असतो आणि बाकीचे टाळकरी असते आणि तुम्ही नसते तर इथं कीर्तन झालं असतं का? कीर्तन म्हणजे काय तर सर्वांगाने मिळून करायचं ते कीर्तन। मी एकट्याने बोलायचं आणि तुम्ही टुळूटुळू पाहायचं, काय मी एकट्याने बोलायचं आणि तुम्ही टुळूटुळू पाहायचं, याला अजिबात कीर्तन म्हणत नाही। म्हणून जीवन जगत असताना हा जो उत्सव आहे, हा जो उत्सव आहे त्या संत भगवान बाबा उत्सव समिती असेल, बैलगाडी मित्र मंडळ असेल, विकास भाऊ बस का, बैलगाडी मित्र मंडळ असेल, भगवान बाबा उत्सव समिती असेल, समस्त ग्रामस्थ मंडळी असेल, आणि याच्यामध्ये जे सगळे शिरोमणी हे भजनी मंडळ जे आहे ना, या परिसरामध्ये असं भजनी मंडळ नाही। हे लोक 5च आहे। किती लोक? 5च आहे भजनी मंडळामध्ये। किती आहे? 5च आहे, पण एक एकापेक्षा बळी काय आहे? एक एकापेक्षा बळी असल्यामुळे हे 5 पांडव या गावामध्ये असल्यामुळे या अखंड हरिनाम सप्ताहाला आमच्यासारख्या कीर्तनकारांचा नंबर लागतोय। ही विशेषता आमची नाही, ती विशेषता या लोकांची। टाळ्या तर वाजवा, निदान आम्ही आम्हाला दुसऱ्याला चांगलं म्हणत नाही, पण म्हणताना आपण दुसऱ्याला जर टाळ्या वाजवून हे केलं, कारण आता जेव्हा कीर्तन म्हणजे मी एकटा करणार आहे तर कीर्तन होणार नाहीत, कारण तुमच्याकडून सुद्धा मी कीर्तन करून घेणार आहे। जेव्हा नियम आज सांगून देतो, आजच्या दिवस कोणालाच नियमामध्ये शिथिलता नाही, कोणी माझ्या ओळखीचा राहो, कोणी मामा राहो, मामी राहो, कोणी राहो, कारण मी तुमचा आहे। कोणाचा आहे? मी जर तुमचा आहे आणि तुम्ही माझे, तर मग तुमचं भलं होण्याकरता मी तुम्हाला बोललं पाहिजे। आणि तुम्ही सुद्धा आजच्या दिवस, मी आजच्या दिवस बोललो, किती दिवस? आजच्या दिवस। हे 2 तासापुरतं तुम्ही माझं ऐकलं पाहिजे, आणि एकदा काही व्यासपीठावरून मी खाली आलो तर मी कोणाचं ऐकलं पाहिजे? कारण जीवन जगत असताना एक हे हृदयचे ते हृदय अशा पद्धतीने आम्ही जर केलं तर निश्चितच ती गोष्ट आम्हाला आनंदात देईल। आणि आनंदाचा उत्सव असल्यामुळे किती वर्ष होता याला? 25 वर्ष। आणि या 25व्या वर्षाच्या सप्ताहाची दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या पामराला मिळाली म्हणजे माझं भाग्य काय आलं? अनिल बुवा, उधळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला। या न्यायाप्रमाणे आज माझं भाग्य उदयाला आलं। कदाचित ही 10 तारीख माझ्याच करता लिहिलेली होती का काय? कीर्तनकारा होते भरपूर, परंतु नंबर लागला कसा का होईना, पण भाग्याचा उदय
मग भाग्याचा उदय माझ्या नशिबात असल्यामुळे ही सेवा माझ्या वाट्याला आली आणि मग ही सेवा ज्यांनी दिली त्यांच्यासाठी मी दुसरं काहीच केलं नाही पाहिजे, तर मी भक्त म्हणून त्यांच्यासाठी त्यांची सेवा केली पाहिजे. म्हणून जो सेवेकरता घेतलेला अभंग आहे तो जगद्गुरु संत श्री तुकोबाराय यांचा आहे. या अभंगातून तुकाराम महाराज सांगतात, भक्ता ऐसे जाना. काय म्हणताय ते? भक्ता ऐसे जाना. ते माना म्हटलेले आहे का? तुम्ही आम्ही भक्त मानतो, भक्त जाणत नाही. आणि जाणलं असतं ते एकमेकाच्या इकडे तिकडं आपण केलं. आम्ही जाणत नाही, आम्ही फक्त मानतो आणि मानलेलं राहत नाही, पण जाणलेलं कुठं राहतं? हृदयाच्या. आमच्या हनुमंतरायांनी भक्ती केली, रामप्रभूची भक्ती केली, पण ती करत असताना हृदयाच्या आत त्यांनी काय? दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, दिनरजनी हाचे जागृती स्वप्नी पांडुरंग. ज्याही दशेत असेल, ज्याही अवस्थेत असेल, आमच्या हनुमंतरायांनी फक्त काय करायचं? श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. या पद्धतीने हनुमंतरायांनी रामप्रभूची काय केली? सदैव भक्ती केली. आणि ती भक्ती तुम्ही आम्ही 24 वर्षापासून करत होतो आणि आज 25व्या वर्षाच्या सप्ताह दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली, हे माझं परम भाग्य समजतो. भक्तीचे जाणाचे देही उदास, गेले अशा पाशे निवारून विषय तो त्यांचा झाला नारायण, ना आवडे जनधन माता पिता. या अभंगामध्ये तुकाराम महाराज सांगतात का भक्ती जर करायची असेल तर भक्ताला पहिले जाणल्याशिवाय ती भक्ती करू नका. कारण देहावर जे उदास असतात त्याची काही लक्षणं सांगितली. जे देहावर उदास असतात त्यांना आम्ही काय म्हणायचे? भक्त म्हणायचे. म्हणजे भक्ता ऐसे जाना, जे देही उदास, गेले आशा पाश, त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा आशा नसते, कुठल्याही प्रकारचा पास शिल्लक राहत नाही. आणि ते काय करतात? सदैव त्या भगवंताची भक्ती करतात. का हो? हे बरोबर आहे. समजा ते उदास आहे, देहावर उदास आहे, ते भक्ती करतात. पण हे करण्यासाठी खरा जर भक्त ओळखायचा असेल तर त्याची काही लक्षणं असतील. ती लक्षणं दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात विषय तो त्यांचा. त्यांचा विषय काय आहे? नारायण आहे. त्यांचा विषय काय आहे? पारायण आहे. तुमचा आमचा विषय काय आहे? तुमचा आमचा विषय नारायणही नाही आणि तुमचा आमचा विषय पारायणही नाही. त्याच्यामुळे आम्ही भक्ताच्या यादीत कुठंच येत नाही. म्हणजे विषय तो त्यांचा झाला नारायण. आणि ना आवडे जनधन माता पिता. आता इथं बसलेले सगळे कितीतरी कीर्तनकार उकळून पेलेले. काय सांगितलं मी? कितीतरी कीर्तनकार उकळून पेलले. पण ते म्हणतील का हो? ना आवडे जन ठीक आहे, धन ठीक आहे, पण माता पिता तुम्ही सांगताल. जन कोणतं? जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे, अंतही काळीचे नाही कोणी. असं जर जन असेल तर ज्या जनापासून आम्ही काय केलं पाहिजे? दूर राहिलं पाहिजे. धन कोणतं? जे धन आम्ही 1 नंबरनी न करता 2 नंबर करून आणू तर ते धन आमच्या काही कामाचं नाही. धन कोणतं कामाचं आहे? जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदासी विचारे वेच करी. आशा न्यायाचं जे धन असेल ते जर आमच्याकडे असेल तर त्या धनाचा आम्ही स्वीकार करावा. पण ते धन जर आमचं 1 नंबरचं नसून दुसऱ्या नंबरचं असेल तर त्या धनाचा आम्ही काय करायचा? त्याग करायचा. बरं, हे 2 समजलं. पण तुम्ही तर तुमच्या तुकाराम महाराजांनी गाथा लिहित असताना कित्येक अभंग असे लिहिलेले. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. हा अभंग कोणाचा आहे? तुकोबारायचा. मग आई वडिलांची ख्याती तुमचेच तुकोबाराय सांगतात आणि इकडे तुमचेच तुकोबाराय सांगतात ना आवडे जनधन माता पिता. पण कोणते माता पिता आवडू नये? जर तुम्ही परमार्थात येत असाल, एखादा हरिपाठाला येत असेल आणि त्याची आई जर म्हणत असेल मेल्या घरात मर, त्याचा बाप जर म्हणत असेल जाऊ नको, तर त्या आई बापाचा तुम्ही त्याग केला तरी चालेल. कारण संत बोलत असताना तुम्ही दादा कोंडकेचे पिक्चर सर्वांनी पाहिलेले. एकच अर्थ, एकच शब्द राहतात पण अर्थ किती असतात? 2. तसं जीवन जगत असताना संतांचं वाङ्मय
तुम्ही आम्हाला का कळणार नाही? त्याचं कारण एक आहे, आम्ही त्याकडे ज्ञानदृष्टीने पाहत नाही. ज्ञानचक्षु आमच्याकडे नसल्यामुळे त्याची आम्हाला दिव्यदृष्टी प्राप्त होत नाही. आणि हे न प्राप्त झाल्यामुळे आमचा विषय नारायणही झालेला नाही, आमचा विषय पारायणही झालेला नाही. त्यामुळे आमच्या जीवनामध्ये आम्हाला जे आई वडील आवडायला नाही पाहिजे ते आवडत नाही, जे आवडायला पाहिजे ते जे न आवडतं ते आवडल्याशिवाय राहत नाही. म्हणून विषय तो त्यांचा झाला नारायण. ना वडे जन धन माता पिता. बरं तुकोबराय ठीक आहे, सगळं समजलं. जनाचा त्याग करू, धनाचा त्याग करू, आईवडिलांचा त्याग करू, पण हे जीवन जगत असताना कोणाच्या तरी भरोश्यावर राहणं आहे ना. कारण कोणाचा भरोसा असला तरच तर जीवन जाणार आहे. मग त्यावेळेस आमच्या तुकोबराय सांगतात याच्या त्याच्या भरोश्यावर काय राहतो? जो ज्याच्या भरोश्यावर राहतो कधी जागा देऊन जाईल भरोसा नाही. समजा आपण रस्त्याने चालू, एखादा मित्र म्हणला तुम्ही इथं थांबा, आता तो येईल तर बरा, नाही आला तर तो तिथंच थांबेल राहतो. कारण याच्या त्याच्या भरोश्यावर राहिल्यापेक्षा तुम्हाला असा भरोसा देतो की ज्या भरोश्यावर तुम्ही जेव्हा राहाल निश्चितच तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्या जीवनातलं साखरं जे असेल ते सोडवल्याशिवाय राहणार नाही. असा तो भगवंत निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साखरे पडून येते. त्याचं कारण एक आहे, एकदा तुमचा विषय झाला नारायण का तो भगवंत तुमच्या जवळ आल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे भार घातली यावरी आणि होईल कैवारी नारायण. या न्यायाप्रमाणे जेव्हा तुम्ही जीवन जगणार निश्चितच तो भगवंत तुमचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. आता बघा तुम्ही आम्ही प्रश्नाची उत्तरं, पण प्रश्न विचारू आम्ही काय करतो, एखाद्याला बेजार करतो, पण आमचं समाधान आम्ही कधीच होत नाही. कीर्तनकार 2 तास काय बोलला याच्याकडे अजिबात लक्ष राहणार नाही, पण एक तो कुठं चुकणार आहे याच्याकडे 2 तास तो वाया घालणार. काय जे चांगलं घ्यायचं आहे त्यावेळी त्याचं लक्ष राहणार नाही, फक्त त्याचं लक्ष कशा करता राहील का हा कुठं चुकतोय आणि तो कुठं चुकतो राहतो, तो कधीच टाळ्यावर येत. कारण टाळ्यावर येण्यासाठी सुद्धा काय पाहिजे, आम्ही चित्त नाही ना आम्ही तरी ते व्यर्थ. त्या न्यायाने न बसता कीर्तनकार किती दाराचा आहे ते न पाहता कीर्तनकार किती आदराचा आहे. जर आदराचा कीर्तनकार तुम्हाला समजला तर निश्चितच तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मग समजा ही अशा पद्धतीची भक्ती आमच्याकडून होणार नाही, अशा पद्धतीचं काही झालं नाही, पण आमच्या पै आम्ही मग भक्ती करायचीच आहे, पण ती करत असताना आमच्या पै जरी तुझ्याकडे चांगला सुस्वर नसेल, तुला गाता येत नसेल, तुला कीर्तन करता येत नसेल, तुला भजन करता येत नाही, पण जर देवाने तुला धन दिलेलं असेल, काय सांगतोय मी, देवाने जर तुला धन दिलेलं असेल तर तुकाराम महाराज म्हणतात ते जे धन आहे ते चांगल्या कार्याकरता खर्च कर, निश्चितच तुझा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य आणि घातली. आणि जर तू हे धन इकडं खर्च केलं नाही आणि वर सांगितलेल्या नियमाने राहिला नाही तर तुला कोणी जरी आला तर तू नरकात गेल्याशिवाय राहणार नाही. तुला जर नरकात जायचं नसेल तर या सगळ्या नियमांचं तू काटेकोर पद्धतीने पालन कर. विठ्ठल मी तुम्हाला आता सरळ सरळ भावार्थ सांगितला, म्हणजे जवळजवळ तुम्हाला अभंगाचा अर्थ कळाला. बबलू भाऊ कळाला का? मग अर्थ जर कळाला असेल तर मी जातो चहा पिऊन येतो. कारण आता इथून पुढे आपलं काय कीर्तन सुरू आहे, संपलं नाही, सुरू आहे. आणि जीवन जगत असताना कोणी ना कोणीतरी आधार पाहिजे. तसं या दुसऱ्या दिवशीचं जे कीर्तनाचं दातृत्व आहे, सकाळचं अन्नदान असेल, संध्याकाळचं अन्नदान आहे, हे बघा जो देतो त्याचं नाव घेतलं पाहिजे. काय जो देतो त्याचं नाव घेतलं पाहिजे. त्याचं कारण एक आहे, त्याचं नाव जरी घेतलं, ज्याला द्यायची इच्छा नव्हती त्याची इच्छा जागृत होती. ते काय म्हणतात, पुढच्या वर्षी मी पंगत देईल का कीर्तनकार माझं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही. तर हे काय बघा, कौतुक कोणाला नको आहे, कारण जीवन जगत असताना तुम्ही आम्ही सगळे लौकिकाकरता जीवन जगतोय. कोणालाही असं वाटतं का माझं नाव होऊ नये, प्रत्येकाला काय वाटतं माझी कीर्ती झाली पाहिजे, माझं नाव झालं पाहिजे. याच्याकरता ज्यांनी केलेलं आहे त्याचं नाव घेतलेलं पाहिजे. सकाळचे जे अन्नदाते ते हरिभक्तपरायण दिनकर मुरलीधर नागरे. हां चष्मा सकाळचे जे अन्नदाते ते बापू देवसिंग पाटील. जाऊ द्या 2 दिवस आधी त्यांचंही नाव निघून गेलं, टाळ्या वाजवा त्यांच्याकडे. सकाळचे जे अन्नदाते बापू देवसिंग पाटील आणि संध्याकाळचे जे संत भोजने विजय पोपट बेदाळे. आणि ज्यांनी मला आज दत्तक घेतलंय, काय ज्यांनी मला दत्तक घेतलं म्हणजे कीर्तन दातृत्व ज्यांच्याकडे, ते असे असणारे हरिभक्तपरायण अरुण मामा पोपटराव बेदाळे. या तिघांकरता एकदा टाळ्या वाजवा. हां आणि आज सगळ्यात विशेष म्हणजे बापू धन्यवाद, मी तेच विसरलो. आणि आज मी तुम्हाला बोललो ना, हृदयातली माणसं बाजूलाच राहतात. आज सकाळचा नाश्ता माझ्या मामा मामीने म्हणजे राजू मामा बेदाळे यांच्याकडे नाश्ता करताना मी जेव्हापासून आलेलो आहे इतका कधी मी नाश्ता दणकून केला नाही. बापू मी एकट्याने 5 पाववडे खाले, 4मध्ये भागवत होतो, पण
सागर भाऊनी एक वाढून दिला. म्हणजे आजचा जो नाश्ता होता माझ्या मामा मामी करताय जोरात टाळ्या वाजवा. विठाल 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 भक्ता ऐसे जाना जे देव दास गेले आशा पाश निवारोनी. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पता. जीवन जगत असताना आयुष्य जगत असताना तुम्ही आम्ही जे लोक आहे तुम्ही आम्ही म्हणजे काय माहिती का? सायकलला 2 चाक आहे. किती चाक आहे सायकलला? 2 चाक आहे. एक चाक पुढे आणि एक चाक मागे. आता मागचं चाक म्हणजे काय? संसार. आणि पुढचं चाक म्हणजे काय? परमार्थ. हे 2 चाकं जरी आहे पण प्रत्येक जीवाला जन्माला आलेल्या माणसाला संसारही करणं क्रमप्राप्त आहे आणि परमार्थही करणं क्रमप्राप्त आहे. कारण जीवन जगत असताना तुम्ही आम्ही त्या देवाची विनवणी करतो आणि त्या देवाला सांगतो, हे देवा मला जन्माला घाल, हे देवा मला जन्माला घाल, हे देवा मला जन्माला घाल, हे देवा मला जन्माला घाल. अरे तू काय एकदा मला जन्माला घातलं आणि मी एकदा कायच्या उदरातून बाहेर आलो की आल्यानंतर मी काय करेल तर तुझं नामचिंतन करील. तुझं नामचिंतन करतील. हे आम्ही कधी बोलतो? जोपर्यंत आईच्या गर्भामध्ये आमचा प्रवेश असतो. जेव्हा आम्ही तिथं गुदमरून मरतो तिथं एसी आहे, कूलर आहे, फॅन आहे, काय तिथं काहीच नाही. काहीच नाही. तरी आम्ही काय करतो? तिथून बाहेर निघण्यापुरतं आम्ही काय म्हणतो? देवा तू एकदा आम्हाला जन्माला घाल आणि आम्ही जन्माला आलो का काय करू? तुझं भजन करू. पण तुम्ही आम्ही फक्त तिथून बाहेर येईपर्यंत एक तर आईच्या उदरातून जेव्हा आम्ही बाहेर येतो आणि एकदा का बाहेर आलो का आम्ही कसे बेईमान लोक आहे. ही संसाररूपी माया आमच्यावर काय करते? जडप घालते. आणि जेव्हा आम्ही म्हणतो देवा तू आम्हाला जन्माला घाल, जन्माला आल्यानंतर आम्ही तुझं नामचिंतन करू, त्याच वेळेस आम्ही त्या देवाला म्हणतो मी हे कधी म्हटलं, मी कधी म्हटलं, मी केव्हा म्हटलं ते तो क्याव करून सांगतो. पण तू हे सांगत जरी असलं पण तू जीवन जगत असताना परमार्थ जर जीवनामध्ये नसेल तर त्या संसारालाही काही किंमत नसेल. आणि संसार कितीही जरी चांगला असेल आणि जर तो परमार्थाकडे नसेल तो संसारही काही कामाचा नाही. जीवन जगत असताना जशी 2 चाकं आहे ती 2 चाकं जशी आहे त्या चाकावर चालत असताना संसार करणाऱ्या बघा संसारामध्ये धन्वंताला किंमत आहे. संसारात कोणाला किंमत आहे अंकुश दादा? बसलेले काय ठरवलेलं आहे? हो तुम्हाला पैसे दिलेले, तुम्हाला आम्ही बोलवलेले, तुमचं तुम्ही गायन करा, तुम्ही कीर्तन करा, आम्ही फक्त टुळू पाहणार आहे. असं न करता एकच सांगतो, कीर्तन म्हणजे काय तुम्हाला फायदे सांगून जातो. जर कीर्तनात टाळी वाजवली तर सारखं नका, एकदम जोरात होऊ द्या. अशा टाळ्या वाजवा, काही एकही प्रमाण थांबवलं नाही पाहिजे. वाजवा टाळ्या, वाजवा. जो जेवढ्या जोरात टाळी वाजवेल टाळीचे फायदे सांगायचे. वाजवा टाळ्या, वरती हात करा. काही हात दिसत नाही. वाजवा.
आमच्या अनिल महाराजांनी एक फायदा सांगितला, कीर्तनात टाळी होय पातकांची होळी, पण पाप केलं का पुण्य केलं हे माहिती नाही, पण 2 फायद्याकरता ते निश्चित टाळ्या वाजवतील. याच्यानंतर मी सांगून जातो. त्याच्यात बघा, हा आपला काय आहे, काय आहे, हा जो हात आहे, या हातावर किती रेषा माहिती आहे तुम्हाला? 2. ज्या महत्वाच्या रेषा भरपूर आहे, पण महत्वाच्या किती रेषा आहे? 2. त्याच्यामध्ये एक रेषा आहे ती तुमचं आमचं आयुष्य वाढवायची रेषा आहे. कोणती रेषा आहे? आयुष्य वाढवण्याची, म्हणजे आयुष्याची वाढ कशी होईल ही रेषा कोणत्या हातावर आहे? ज्याच्या त्याच्या हातावर, दुसऱ्याच्या हातावर पाहू नका, ज्याच्या त्याच्या हातावर ही आयुष्याची काय आहे? रेषा आहे. ही आयुष्य वाढवणारी. आणि दुसरी जी रेषा आहे ते काय वाढवते? काय वाढवते? पैसा. म्हणजे याची जेवढी रेषा मोठी तेवढं त्याच्यापैकी काय येईल. आणि आमच्या अंकुशदादांनी काय सांगितलं, मान्यता कोणाला आहे? जेव्हा आज धनवान आहे त्यांनी समजून घ्यायचं, मागच्या जन्मामध्ये कीर्तनात त्या टाळ्याच वाजत होता. काय टाळ्या वाजवत होता. आता इथून पुढे जर ज्याला आयुष्य वाढ पाहिजे असेल त्याने तेवढ्या जोरात टाळ्या वाजवा, त्याचं आयुष्य वाढणार आहे. ज्याला धन पाहिजे असेल त्याने म्हणजे यांचं बंदही झालं तरी टाळ्या चालू राहू द्या, त्याच्या जीवनामध्ये धन वाढल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आयुष्य वाढवण्याकरता आणि धन वाढवण्याकरता तरी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. कुठं? घरी. पुढं वाजवायचं आहे, पुढं वाजवायचं आहे, पुढं वाजवायचं आहे, येडं वाजवायचं आहे. म्हणून जीवन जगत असताना इथं त्या टाळ्या. आता एक प्रमाण संसारातलं सांगितलं, म्हणजे संसारामध्ये कोणाला किंमत आहे? धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगी. जो धनवान आहे त्याला कुठं मान्यता आहे? संसारामध्ये. पण मी तुम्हाला सांगतो, हे प्रमाण अंकुशदादांनी कोणाचं घालेलं? संतांचं. हे काय अंकुशदादाचं प्रमाण होतं का? नाही, पण संतांचं प्रमाण होतं. आणि संतांच्या प्रमाणावर तुमचा आमचा काय आहे? विश्वास आहे. कारण त्याचं कारण काय आहे? का जीवन जगत असताना बोले तैसा चाले आणि त्याची वंदावी पाहू. या साधू संतांनी आपल्या जीवनाची राख रांगोळी केली. काय सांगतोय मी? या साधू संतांनी आपल्या जीवनाची राख रांगोळी केली, पण तुमच्या आमच्या सगळ्यांचे संसार फुलवले. त्या संतांकरता एकदा जोरात टाळ्या वाजवा. आणि तुमचं गाव पावन पवित्र याच्या मागचं कारण सांगतो. तुमचं गाव पावन पवित्र याचं कारण सांगतोय. ते पावन पवित्र होण्यामागचं कारण एकच आहे, तुमच्या गावामध्ये एक हरिभक्त जन्माला आलेला आहे, त्याच्याकरताही टाळे वाजवा. वैकुंठवासी सोमनाथ महाराज नाईकवाडे, वय किती वर्ष आहे ते माहिती नाही, किती वर्ष जगले ते जाऊ द्या, परंतु त्यांनी 7च वर्षाचा जो प्रवास केला, परमार्थ पथावर जी वाटचाल केली, ती वाटचाल करत असताना त्यांनी भक्तीचा शिरोमणी हनुमंतराय यांचं दर्शन घेऊन ती वाटचाल करत असताना या भजनी मंडळाच्या सहकार्याने इथं उपस्थित आमचे डॉक्टर महाराज राठोड असतील, त्यांच्याही सहवासामध्ये संजीव भाऊ गीते असतील, प्रदीप भाऊ असेल, त्याचबरोबर कांतीलाल मामा असतील, आमचे बघा चकोर सागर भाऊ असेल, माझे राजू मामा असतील, आणि विलेकरी आमचे मामा अशोक मामा, या सगळ्यांनी मिळून तुमच्या गावामध्ये एक गोष्ट हो ना हो, पण तुमच्या गावामध्ये भक्ती करणाऱ्या माणसाला मात्र तुम्ही काय करतात? डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही. कारण तुमच्या गावाची महती का तुमचं गाव दिसायला लहान आहे. काय आहे? दिसायला लहान आहे. इतर गावाच्या तुलनेत जर तुमच्या, मी याच्याकरता नाही बोलत आहे, मला कीर्तन दिलंय, पुढं नाही दिलं तरी चालेल. कारण जीवन जगत असताना मी स्तुती करणारा माणूस नाहीये, पण वस्तुस्थिती सांगितल्याशिवाय राहणाराही माणूस नाही. कारण जीवन जगत असताना माझं इथं कोणत्याही घरात जाऊ द्या, त्यांनी म्हणलंच नाही पाहिजे रामनाथ बाबा आमचा नाही, सगळे आमचाच म्हणतं. याच्या मागचं कारण एक आहे, फक्त भक्ती करत असताना तुम्ही आचरण सुद्धा जर भक्ती केली तर तुम्हाला कोणाचे दरवाजे कधी आणि 24 तास उघडे. कारण ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी, आणि जर ही पथ्य सांभाळता येत नसेल तर आपले माळ कोरोनामध्ये काढावी, पुढे टांगावी. कारण जीवन जगत असताना हा जो नित्यनेम आहे, या नित्यनेमानेच भगवंताची प्राप्ती होती. हरिपाठाच्या एका याच्यात नित्यनेमाचं महत्त्व
स्वाधीन होऊ नका. टाळ्या वाजवा, आयुष्य पाहिजे ना मामी, मग वाजवा ना टाळ्या. काय सांगितलं? नित्य नेमन आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. हनुमंतराय नित्य नियमाचे भक्त होते. काय होते? नित्य नियमाचे भक्त. आणि ज्यांनी नित्य नियम केला त्याच्या जीवनामध्ये भगवंत राहिल्याशिवाय राहत नाही. कारण जीवन जगत असताना अनित्य नियम किती जरी केला आणि किती जरी वर्ष तो जन्माला आला आणि जर अनित्याची भक्ती करत असेल तर त्याची आगाई कशी होईल? जन्माला आला मी तुम्ही म्हणा, मी नाही म्हणा. त्याचं कारण आहे की जीवन जगत असताना काल आपल्याला राणीताईंनी, कारण कीर्तनाचे नियम आहे, कालचा कीर्तनकार 2 वर्षाचा राहू द्या, 10 वर्षाचा राहू द्या, 50 वर्षाचा राहू द्या, 70 वर्षाचा राहू द्या, हा संप्रदायाचा दंडक आहे, संप्रदायाचा नियम आहे. कीर्तनकार कितीही वर्षाचा राहू द्या, तो कीर्तनकार कितीही दराचा राहू द्या, त्यांनी पहिल्या दिवशी काय सांगायचंय? नाम सांगायचे. 2 3 4 5 6 काय 2 3 4 5 6 याच्यामध्ये तुम्ही भक्ती सांगू शकतात, संत सांगू शकतात, द्वैतपर अभंग घेऊ शकतात, अद्वैतपर अभंग घेऊ शकतात. कुठल्याही प्रकारचा अभंग घेतला तरी तो चालतो. या मधल्या कीर्तनकारांना सबसिडी काय आहे? यांना सबसिडी आहे. पण 7व्या दिवसा म्हणजे जागराचा जो कीर्तनकार आहे त्या 7व्या दिवसाच्या कीर्तनकाराला पुन्हा बंधन आहे. त्याचं कारण एक आहे की या 6 दिवसामध्ये आम्ही भक्तीचा महामेरू तयार केल्यामुळे, नामचिंतनाने आमची काया पवित्र झाल्यामुळे, आम्ही देवाजवळ मागण्याचे अधिकारी होत असल्यामुळे 7व्या दिवसाचाही कीर्तनकार कितीही वर्षाचा राहू द्या, किती दराचा राहू द्या, त्याला सुद्धा नियम आहे. त्या दिवशी त्यांनी मागणीपर अभंगाचं चिंतन केलं पाहिजे. आणि सकाळी 7 दिवसाचे रात्रीचे सगळे कार्यक्रम झाले तर 8व्या दिवशी आम्ही सांगता करतो, शेवट करत नाही. सप्त्याचा कधी शेवट होत नाही. तुमचा आमच्या जीवनाचा शेवट होतो, तुमच्या आमच्या जीवनाची सांगता होत नाही, तुम्ही आमचा शेवट होतो. पण पारमार्थिक कार्याची फक्त काय होते? सांगता होते, समाप्ती होते. आणि त्याही दिवशी त्या कीर्तनकाराला बंधन राहतं. कोणतं? का त्या दिवशी गवळणी पर अभंग घ्यायचा आहे आणि त्याच्यावर काल्याचं महत्त्व सांगून भगवान कृष्णाचा काला करायचा आहे. हा संप्रदायासाठीचा काय आहे? नियम आहे. मग आता तुम्हाला सांगतो, संसारात जन्माला आलेला जरी धन्वंत माणसाला मान आहे, पण तुम्हाला सांगतो तो मान कायम राहत नाही. तो मान कायम न राहण्यामागचं कारण एक आहे, संसारामध्ये बघा हळूहळू जेव्हा आम्ही वाढत जातो, जसजशी आमचे वय वाढत जातं तसतसं आमचं महत्त्व काय होतं? कमी कमी होत जातं. कधी कुठं? संसारात. काय होतं? आमचं महत्त्व कमी कमी होत जातं. कशामध्ये? संसारामध्ये. आमचं काय होतं? महत्त्व कमी कमी होत जातं. कमी कमी महत्त्व होत असून सुद्धा आम्ही संसार सोडायला तयार नाही. या आम्ही बी किती जिद्दीबाज आहे. काय आहे? आमचं महत्त्व हळूहळू कमी होतं. पण परमार्थामध्ये जीवन जगत असताना तुम्हाला सांगतो, परमार्थामध्ये एकदा का जो आला, ज्याने का पहिल्या दिवशी माळ टाकली, आमचे सातारकर बाबा सांगायचे, ज्या दिवशी तुम्ही गळ्यामध्ये पवित्र 108 महिन्याची तुळशीची माळ टाकली त्या दिवशी तुमचा पुनर्जन्म झालेला आहे. मग तुम्ही किती वर्षाचे राहा, ते मागचे वर्ष सगळे डिलीट आहे. आता माझ्या भावाने अनाउन्समेंट केली, तरुण कीर्तनकार, त्याचं चुकीचंच नाही. मी वयाचा 52 वर्षाचा आहे, पण 2.5 वर्षापून कीर्तन करायला लागलो. मी बाल कीर्तनकार. काय आहे? मी बाल कीर्तनकार आहे. कारण माझी 49 वर्ष काय गेली, त्याच्यामुळे मी 2.5 वर्षाचा आहे. मी काय आहे? बाल कीर्तनकार आहे. मी तुम्हाला कीर्तन सांगावं आणि तुम्ही माझं कीर्तन ऐकावं इतका मी निश्चित मोठा नाही. पण जितनी कृपा आपने की उतनी मेरी औकात नहीं. काय? जितनी कृपा आपने की उतनी मेरी औकात नहीं. वो तो कृपा है संत ज्ञानेश्वर भगवान की, जिनकी ज्ञानेश्वरी पे मैंने मस्तक रखा आणि मेरे जीवन में एक साथ मेरे को उपलब्धी प्राप्त हुई. जीवन जगत असताना एकच काम करा, संसारामध्ये आपलं महत्त्व हळूहळू कमी होतं. त्या संसाराच्या नादी लागू नका, संसारात राहू नका असं सांगत नाही. ज्यांनी संसार केला नाही, ज्यांनी 22व्या वर्षी आपल्या देहाचा त्याग केला, ते ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात का संसार कसा केला पाहिजे. अवघाचे संसार सुखाचा करे, अवघाचे संसार सुखाचा करे, अवघाचे संसार सुखाचा करे, अवघाचे संसार सुखाचा करे.
झालंय का? ज्ञानेश्वर महाराजांचं लग्न झालंय का? नाही. पण न झालेलं लग्न असून सुद्धा आम्ही त्यांना काय म्हणतो? काय म्हणतो? माऊली. आता माऊली नुसतं म्हणून जातो, पण त्या शब्दाचाही अर्थ माहिती नाही आणि त्या ज्ञानोबरायचंही महत्त्व आम्हाला माहिती नाही. मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता. या तिन्ही गोष्टी ज्याच्या ठाई बसलेल्या आहे त्यालाच आम्ही माऊली म्हणू शकतो. त्यालाच काय म्हणू शकतो? आम्ही माऊली म्हणू शकतो. मी तुम्हाला जास्त काही सांगत नाही. किसन महाराज जाय भावे म्हणून शेगावचे कीर्तनकार आहे. त्यांच्याकडे मी माझी कैफियत अशी मी मामांकडे माझ्या संजू भाऊकडे कैफियत मांडायचो. ती कैफियत मांडत असताना त्यांना एक दिवशी मी फोन केला. म्हटलं बाबा, माझ्या जीवनामध्ये कितीही काही चांगलं केलं तरी चांगलं कधीच प्राप्त होत नाही. त्याचं कारण काय? तेव्हा त्यांनी एकच सांगितलं, रामनाथ महाराज, जोपर्यंत तुमच्या अवकाळात चालू आहे तोपर्यंत तुम्ही खरे भक्त आहे. काय सांगितलं? जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये अवकाळ आहे तोपर्यंत तुम्ही भक्ताचे का भक्त म्हणजे भक्त म्हणून बरोबर आहे. आणि ज्या दिवशी तुमची जशी जशी वाढ होईल त्याच वेळी तुम्ही भक्ताच्या यादीतून बाद होणार आणि तुम्ही श्रीमंताच्या यादीत जाऊन बसणार, मोठ्याच्या यादीत जाऊन बसणार. मी तुम्हाला एकच सांगतो, जीवन जगत असताना आमच्या तुकोबारायांनी सुद्धा एवढे 4092 अभंग लिहिले. एवढ्या 4092 अभंगाचा गाथा लिहित असताना प्रत्येक अभंगाचं लेखन करता असताना ढबू पैसा घ्यायचा. तो ढबू पैसा सांडशीमध्ये पकडायचा. तो सांडशीमध्ये पकडल्यानंतर तो चिमणीवर धरायचा. कारण तेव्हा काय नव्हते, गॅस नव्हते. काय होत्या तेव्हा? चिमण्या होत्या. तेव्हा भले सुविधाचे साधनं नव्हते पण माणसं व्यवस्थित होते. जोपर्यंत रस्ते डांबरी नव्हते तोपर्यंत माणसं कशी होते? व्यवस्थित होते. ज्या दिवसापासून रस्ते डांबरी झाले माणसंसुद्धा डांबरट झाले. काय झाले? माणसंसुद्धा डांबरट झाले. पण आमच्या तुकोबारायांनी ते एक एक चरण लिहत असताना तो ढबू पैसा लालबुंद करायचा आणि लालबुंद झाल्यानंतर ढबू पैसा आहे आपल्या जिभेवर ठेवायचा. जर जिभेवर ठेवल्यानंतर जर चटका लागला तर वाक्यरचनेमध्ये शब्दरचनेमध्ये दोष आहे असं समजून ते वाक्यरचना फोडायची आणि पुन्हा नवीन लिहायची. आमच्या तुकोबारायांनी आमच्या संसाराकरता 4092 चटके आमच्या स्वतःच्या जिभेवर घेतले आणि आमच्या जीवनाची भाकरी भाजून दिलेली. जी भाकरी आज आम्ही या वॉटरप्रूफ मंडपमध्ये बसून एकदम चवीने खातोय, एकदम आनंदाने घेतोय. त्याचं कारणच आहे की त्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली. पण तुमचे आमचे संसार त्यांनी काय केले? फुलवलेले. अशा तुकोबराय बघा, जीवन जगत असताना नाम जर म्हटलं, नामाचं महत्त्व जर म्हणलं तर आम्हाला नामदेव महाराज आठवल्याशिवाय राहत नाही. ज्ञानाचं महत्त्व जर सांगायचं असेल तर आम्हाला ज्ञानेश्वर महाराज आठवल्याशिवाय राहत नाही. वैराग्याचं वर्णन जर करायचं असेल तर सहज आम्ही जगद्गुरू तुकोबारायचं नाव घेतो. गुरुभक्तीसाठी जर बघायचं असेल तर आम्ही निळोबारायचं नाव घेतो. मग जीवन जगत असताना बघा, बाकीचं काही करा नका करा, इकडं हात ठेवू तिकडं हात ठेवू, इकडं पाय ठेवू तिकडं पाय ठेवू, एवढी ताणाताणी केल्यापेक्षा ज्या क्षेत्रात तुम्ही आहे त्या एका क्षेत्राशी आपण एकनिष्ठ राहा. निश्चितच तुमचं नाव झाल्याशिवाय राहणार. पण तुमचं आमचं काय झालंय? अंकुशदाराचं घर झालंय, माझं झालं नाही. माझं पोट दुखायला लागलं. मी माझंच काय सांगतोय कारण इथं दुसरं तर कोणी सांगूच शकत नाही. आणि माझं सांगितल्यानंतर आता त्यांचं झाल्यानंतर माझं पोट दुखतंय. पण ते पोट दुखत असताना मग मी गेलो वेळगावच्या डॉक्टरकडे गेलो. वेळगावच्या डॉक्टरांनी सांगितलं ह्या 2 गोळ्या घ्या, सकाळी एक घ्या, संध्याकाळी एक घ्या, उद्या पोट नीट होऊन जाईल. 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, पोट काय दुखणं बंद झालं नाही. मी म्हणलं इथल्या डॉक्टरची काही मजा नाही, आपण नांदगावला जाऊ. नांदगावला गेल्यानंतर त्यांनी मला इंजेक्शन दिलं. इंजेक्शन दिल्यानंतर 2-3 दिवस बघा, नाही वाटलं तर परत या. त्या 2-3 इंजेक्शन घेऊन तेव्हाही बरं वाटलं नाही. त्यानंतर म्हणलं या नांदगावच्या डॉक्टरमध्ये काही दम नाही, आता आपण कुठं जाऊ? नाशिकला. कारण वेळ पुढं चालली आहे, पुढं चालली आहे. आणि कीर्तनात पुढंही जाता येतं आणि लवकर मागही येता येतं. काय कीर्तनात? मग ते आम्ही नाशिकला गेलो. नाशिकच्या डॉक्टरांनी सलाईन दिली. सलाईन दिल्यानंतर ते झालं. पण मी ते पाहिलं त्या सलाईननी काय होईना. मग मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यानंतर डॉक्टरनी एकच सांगितलं, तुम्ही वेळा जाऊन नांदगावला आले, नांदगावून नाशिकला आले, नाशिकहून तुम्ही मुंबईला आले, म्हणजे तुम्ही काय गुन्हे? तुम्ही काय गुन्हे नाही. म्हणे मग मला एक सांगा, तुमचं पोट कधी पण दुखायला लागलं? त्यांना म्हणलं वडाळीचे अंकुश दादा आहे का, त्यांनी ज्या दिवशी घर बांधलं त्या दिवसापासून माझं पोट दुखायला लागलं. आता मी कोणत्याही डॉक्टरकडे गेलो, माझं पोट रिपेअर होईल का? तसं तुम्ही आम्ही हसू नका, हे हसण्याकरता नाही सांगितलंय. तुम्हा आम्हाला जो देह दिलाय तो दिला कशासाठी? देव दिला देह
झाल्या पाहिजे. देवे दिला दिया भजना कोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. या प्रमाणामध्ये आम्ही फिट बसतो. देवाने दिला दिया आम्हाला भजनासाठी. हात का मानव देह भगवान ने तुझ दिया. 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 खाया पिया चुप से सोया ना जमाना खोया. खाया पिया चुप से सोया ना जमाना खोया. खाया पिया चुप से सोया ना जमाना खोया. रे भजमन नारायण, 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 अनिल महाराजांनी काय सांगितलं? आउट हात का मानव दिया भगवानने तुझे दिया. कशासाठी? भजनासाठी. पण आम्ही त्याचा वापर कशासाठी करतोय? खाया पिया सुख से सोया आणि नाहक जमाना खोया. तुमचं आमचं सोडा हो. तुम्हा आम्हाला साधू ओळखू येणार नाही, भक्त ओळखू येणार नाही. पण तुम्हाला सांगतो, ज्या प्रभू रामचंद्रजींची पत्नी सीता माता, रामायणातले एक प्रसंग सांगतो तुम्हाला. सीता मातेजवळ खरा साधू असून सुद्धा तिला साधू ओळखू आला नाही. कोण होती ती? जगतजननी होती, विश्वाच्या चालकाची पत्नी होती. तिला खरा साधू ओळखू आला नाही. तुम्हाला मला कधी ओळखू येणार नाही? कारण मला सांगा ना, त्यांच्याबरोबर वनवासामध्ये जे लक्ष्मणजी भैया होते ते काय होते? साधू होते. 14 वर्ष कुठल्याही फलार कुठल्याही अन्न असते पोटात न जाऊ देता ज्यांनी फक्त 14 वर्ष काय केला? उपवास केला. तो 14 वर्षाचा उपवास करून इंद्रजिताचा काय केला? त्यांनी वध केला. तपामध्ये आणि उपवासामध्ये काय ताकद आहे? तर ते काय होतं? कारण ते दुष्टाचं काय करतं? निर्दालन करू शकतं. मग खऱ्या सीता मातेला जर खरा साधू ओळखू आला नाही तर तुम्हा आम्हाला कधी मध्ये भक्ती करणाऱ्याला कधी साधू ओळखू येणार आहे. आणि तो ओळखू येत नसल्यामुळे आम्ही सुद्धा तेच करतो ना, बहुरूपी धरी संन्यासाचा वेश. तुमच्या माझ्या गावामध्ये मी का बोललो? तुमच्या माझ्या गावामध्ये एका गोष्टीचं साम्य आहे. आणि ते साम्य म्हणजे तुमच्याही गावचे संत जे होते वैकुंठवासी सोमनाथ महाराज तरुण संत होते. पण कुठल्याही प्रकारचं गालबोट त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कधीच लागू दिलं नाही. ही त्यांची विशेषता होती. आणि त्यांच्या विशेषतेमुळे आजही हातगावचं नाव महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात गाजतं आहे. त्याचं कारण एक आहे का संन्यासी जीवन जगत असताना 3 लोकांचा आपल्या भूमीमध्ये जन्म झाला पाहिजे. किती लोकांचा? 3. मग बाकीच्यांनी काही हे करायचं ते नाही सांगत. पण 3च लोक जर मुलगाच पाहिजे असेल त्या 3 पैकी एक मागा. पहिला म्हणजे मातृपितृभक्त. कोणता? मातृपितृभक्त, त्याला किंमत आहे. दुसरा म्हणजे हरिभक्त, त्यालाही या विश्वामध्ये किंमत आहे. आणि तिसरा म्हणजे जो आपल्या डोळ्यामध्ये तेल टाकून तुमचं आमचं संरक्षण करतो त्या देशभक्ताचं सुद्धा काय झालं पाहिजे? प्राकट्यकरण झालं पाहिजे. जीवन जगत असताना या 3 पैकी जर मुलगा असेल तर सांगा मला मुलगा झाला. काय सांगतो मी? या 3 प्रकारातला जर तुमचा मुलगा असेल तर सांगा मला मुलगा झाला. नाही तर तुम्ही आम्ही काय करतो? बापू घ्या पेढे, मुलगा झाला. घ्या पेढे, मुलगा झाला. घ्या पेढे, मुलगा झाला. घ्या पेढे, मुलगा झाला. तुम्हाला नाही म्हणत, घ्या पेढे, मुलगा झाला. काय पेढे वाटतो? कोणासाठी? मुलासाठी. आणि कधीपर्यंत वाटतो? लहान असतो तोपर्यंत. आणि ज्या दिवशी तो त्याच्या पायातला जोडा काढतो आणि याच्या मागं लागतो तेव्हा तो म्हणतो काय? विनाकारण याच्या नावाने पेढे वाटले. कारण पेढे वाटायच्या अगोदर जीवन जगत असताना भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. भक्ती म्हणजे असं काही नाही माळ घातली लगेच कीर्तनकार झाला. त्याच्याकरता काय केलं पाहिजे? सायास आहे.
जप आहे, तप आहे आणि भक्ती करत असताना कलियुगामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलोय, तुम्ही आम्ही याला धन्यता माना. तर तुम्ही आम्ही ज्ञानोबाराय तुकोबाराय नंतर जन्माला आलो, त्याच्यामुळे आम्हाला भक्तीचं साधन खरं सोपं कळालं. तर या कलियुगामध्ये आम्ही दुसरं काही जरी नाही केलं, फक्त आम्ही त्याचं नामचिंतन जरी केलं तरी आमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा आणि पुण्याची गणना कोण करी. याच्याकरता काही 1चा लाव का 2चा लाव का 7चा लाव का 5चा लाव, सोड लावायची गरज असाल ते करा. जेथे तेथे जिथं असेल तिथं फक्त काय करा, हरे राम हरे राम हरे राम. एखाद्याला रामाचा कटाळा असेल, मरे मरे मरे, तू कोणती भक्ती कर, पण भक्ती करत असताना तुझा काय पाहिजे, विश्वास पाहिजे. तुझी काय पाहिजे, श्रद्धा पाहिजे. आणि जी श्रद्धा ज्यावेळेस तुम्ही आम्ही तरी बरे बापू, तुम्ही आम्ही तरी बरे, पण आमच्यापेक्षा वायबार पुंडलिक होता. काय सांगतोय मी, इथं बसलेले तुम्ही आम्ही सगळे बरे, पण तुमच्या आमच्यापेक्षा वायबार कोण होता, भक्त पुंडलिक. तुम्ही म्हणशाल का रामनाथ बाबा तुम्हाला 2 तासाचं व्यासपीठ दिलं, तुम्ही खुशाल पुंडलिकाला नाव ठेवायला लागले, पण मी बी बाजूच्या पुंडलिकाला नाव नाही ठेवत. तर जो ए बाजूचा पुंडलिक आहे त्याची कॅसेट तुम्हाला दाखवतो. एक ते शपथ आहे म्हणायचं नाही, पण ते जसं आहे तसंच आहे. आई बापाच्या गळ्याला दोरे, आई बापाच्या गळ्याला दोरे, बायको खांद्यावरी, पुंडलिक काशी यात्रा करे, पुंडलिक काशी यात्रा करे, पुंडलिक काशी यात्रा. कोणाचं सांगितलं मी? मग आता इथं बसलेल्यापैकी वर बोट करा बरं, कोणी आईबापाच्या गळ्यात दोरी बांधली? बांधली का कोणी दोरी? नाही. बरं बायको पुढे घेतलेली आहे का, खांद्यावर कोणी घेतलेली आहे का? वर बोट करा, बायको खांद्यावर घेणाऱ्याने नाही. पण तुम्हाला सांगू का बापू, असं चालू होतं. एक दिवशी माझ्याच घरात भांडण झालं, आणि भांडण झाल्यानंतर मी तिला म्हटलो का काय झालं? ते म्हणते काही नाही, तू हिला डोक्यावर बसवून घेतलं. कोणाला? तिला. मग मला कळलं पुंडलिकाची कुठं होती, आपली कुठं आहे. मग जीवन जगत असताना बायकोचं ऐकू नका असं म्हणत नाही. ती जर तुम्हाला सांगत असेल तुमच्या आईवडिलांची सेवा करा, तर निश्चित तिथं तुम्ही ऐका. आता बसलेल्यापैकी माझ्या माता माऊल्यांनो, तुम्हाला एक आता कालच आपला नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर आपल्या सप्ताहाची सुरुवात झाली. कोणत्या? नारळी पौर्णिमेच्या. म्हणजे बहीण भावाचा पवित्र सणाने आमच्या सप्ताहाची काय हे सुरुवात आहे. काय? बहीण भावाच्या पवित्र सणाने आमच्या सप्ताहाची सुरुवात आहे. आणि जो जगाचा चालक मालक आहे त्या भगवान कृष्णाची गोकुळाष्टमी आमच्या या सप्ताहामध्ये येते. हे एक झालं. आणि त्याचबरोबर आमचा जो काळ आहे तो द्वादशीच्या दिवशी येतो. म्हणजे हा त्रिवेणी संगम या सप्ताहामध्ये आल्यामुळे हा सप्ताह आमचा त्रिकाल बाधित नाही. जोपर्यंत आमचा सप्ताह चालू आहे तोपर्यंत चंद्र सूर्य राहणार आहे. काय सांगतोय मी? जोपर्यंत आमचा सप्ताह चालू राहील तोपर्यंत चंद्र सूर्य राहणार आहे. ज्या दिवशी आमचा सप्ताह बंद पडला त्या दिवशी चंद्रही सूर्य नसणार आणि आमचाही सप्ताह नसणार. तुमचा आमचा तर विषयच नाही. कारण जीवन जगत असताना भक्ती करायची थोडी, काय थोडे परिनिरे. जीवन जगत असताना थोडंच करा, पण जीवन जगत असताना ते थोडी एकच काम करा. तर जे करायचं ते कशाने करा? प्रेमाने करा. आणि ज्याने प्रेमाने केलं, कारण आमचा माणुसकीचा धर्म तुम्हाला आम्हाला काय सांगतो, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. पण तुम्ही आम्ही ते न करता एकमेकाचे हे करत असल्यामुळे जीवनामध्ये आम्हाला भक्तीचं अजूनही खरं महत्त्व कळालेलं नाही. ते खरं भक्तीचं महत्त्व कळण्यासाठी पुंडलिकाच्या बाबतीत तुम्हाला सांगतो. पण तो पुंडलिक जेव्हा ते पद्धतीने आपल्या आईवडिलांना गळ्याला दोरी लावायचा, बायकोला खांद्यावर घेऊन जेव्हा तो पायी यात्रा करत होता, ती यात्रा करत करत तो कुकुटस्वामीच्या आश्रमाजवळ आला. आणि त्या कुकुटस्वामीच्या आश्रमाजवळ आल्यानंतर तिथं त्यांनी विश्रांतीसाठी थांबला. आणि थांबल्यानंतर 3 स्त्रिया, काय सांगतोय मी, 3 काळ्या कुट्ट स्त्रिया त्या समोरून आल्या. आणि आल्यानंतर त्या कुकुटस्वामीच्या आश्रमामध्ये घुसल्या. आणि जेव्हा त्या कुकुटस्वामीच्या आश्रमामध्ये गेल्या त्यांनी त्या कुकुटस्वामींचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेऊन तात्काळ त्या बाहेर आल्या. ही सगळी क्रिया कोण बघत होता? तो पुंडलिक बघत होता. पण ज्या काळ्या कुट्ट गेलेल्या स्त्रियामध्ये होत्या त्या 5च मिनिटं जेव्हा परत आल्या त्यावेळेस मात्र त्या काय झाल्या? स्वरूप सुंदरी झाल्या, लावण्यवती दिसायला लागल्या. आणि त्यांच्या त्या त्याच्याच्या याच्याने त्यांनी विचार केला, या 5 मिनिटापूर्वी मध्ये गेल्या तेव्हा काळ्या कुट्ट होत्या आणि बाहेर आल्यानंतर ह्या काय झाल्या? एकदम त्याचे संपन्न झाल्या. मग असं आहे तरी काय? म्हणून तो मध्ये जेव्हा गेला आणि जेव्हा तो कुकुटस्वामींजवळ गेला आणि कुकुटस्वामींनी सांगितलं त्याला, चल तू बाहेर जा. का बाहेर जा? म्हणे बाहेर जातो मी, पण मला एक सांगा, ह्या ज्या 3 स्त्रिया आल्या होत्या या कोण होत्या? त्यांनी सांगितलं ज्या आल्या होत्या त्यांना तू तो प्रश्न कर, तू माझ्यापासून दूर राहा. त्याचं कारण एक आहे तर तुला अजून भक्ती कळालेली
तुझ्या आईबापाला दोर लावतोय आणि माझ्या पाया पडायला आलाय, मला कशाला तू दूषण लावतोय? तू माझ्या झोपडीच्या आत सुद्धा येऊ नको, माझ्या पर्णकुटीत येऊ नको, तू बाहेर जा. तो तसाच बाहेर आला. त्या तिन्ही स्त्रियांना हात जोडला आणि त्यांनी विनंती केली, सांगा ना तुम्ही कोण आहे? तेव्हा त्यांनी सांगितलं, आम्ही जरी तुला स्त्री रूपात देत असेल पण आम्ही स्त्रिया नसू, मी गंगा आहे, मी यमुना आहे, मी सरस्वती आहे. मग त्यांनी सांगितलं, तुम्ही जर नदी आहे तर मग इतकं काळं होण्याचं कारणच काय? तर त्यावेळी त्या नदीने दिलेलं जे उत्तर आहे ते सर्वांनी ऐकून घ्या. त्या नद्यांनी सांगितलं, तर तुझ्यासारखे पापी वर्षभर राबतात, पापं करतात आणि ते पापं केल्यानंतर त्यांनी ते पापं फेडण्यासाठी तुम्ही तीर्थावर येतात आणि तीर्थावर आल्यानंतर तुम्ही आमच्या तीर्थामध्ये स्नान करतात आणि तुमची पापं आमच्या याच्यामध्ये टाकून आम्हाला मलिन करतात आणि ते मालिन्य आमच्या जीवनात आल्यामुळे ते मालिन्य कुठं जर धुवायचं असेल तर ते धुण्याचं एकच साधन आहे. तर या जगामध्ये जो साधू आहे तो साधूच थोर आहे आणि त्या साधू थोर असल्यामुळे त्या साधूच्या पायाजवळ साधू थोर कलियुगामध्ये जर थोर काय असेल तर फक्त साधू आहे. आणि त्या साधूच्या शरणागती ज्या दिवशी तुम्ही करणार, तुमच्या जीवनामध्ये जे बाधक असेल ते आपोआप बाजूला निघून जाईल आणि तुम्ही साधक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ती साधकाची अवस्था येण्याकरता आम्ही काय केलं पाहिजे हेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. बघता ऐसे बोला. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराज पहिल्या चरणात सांगतात, भक्ता ऐसे जाना
जे देही उदास, म्हणजे देहावर उदास असतात त्यांना आम्ही भक्त समजायला काही हरकत नाही. मी असं इथपर्यंत आलो आणि एकाने सांगितलं का हो रामनाथ बाबा, जे देहावर उदास असतात त्याला भक्त म्हणायचं, मग जो बाहेर असतो काय आहे, देवावर उदास असतो, जेव्हा त्याने घेतलेली असते तोही जिथं पडलेला आहे त्या ठिकाणी त्याला आठवतं का मी कोणत्या ठिकाणी आहे, नाही. पण त्याला आम्ही भक्त म्हणायचं का, नाही. कारण तो काही काळपर्यंत फक्त कुठं आहे, तिथं आहे. जोपर्यंत ती त्याच्या आत आहे, ती म्हणजे काय, तुळशीची माळ नाही, कोण आत आहे त्याच्या, जोपर्यंत ती त्याच्या आत आहे तोपर्यंत त्याची अवस्था तिथं तशी. आणि एकदा का ती उतरली का त्याची अवस्था परत काय होईल, पूर्वपदावर येईल. पण खऱ्या भक्ताची असे जी अवस्था आहे ती कशी असते माहिती का, तो कुठं जरी असला तरी तो मात्र काय आहे, जीवन जगत असताना तो आपली अवस्था कधी ढळू देत नाही. काय खातो त्याला काही कळत नाही, काय कुठं काय आपण झोपलोय त्याला ते कळत नाही, काय पांघरलंय ते, कारण या भौतिक गोष्टीवर त्याचं कुठल्याही प्रकारचं लक्ष नसतं. त्याला आम्ही खरं भक्त म्हणलं पाहिजे. मग त्या भक्ताच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची आशा नसते आणि ती आशा राहायला नको. म्हणून मी लग्नच माझ्या पत्नीचंच नाव मी काय ठेवलेलं आहे, कुठलीच आशा जीवनमध्ये आपल्या नको, आपलीच आशा पाहायची गपची बसायची. कारण जीवन जगत असताना काही गोष्टी ठेवलेले आणून ते पैशाचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. कारण जीवन जगत असताना बघा तुम्हाला आम्हाला जे दुःख झालंय ते आमच्या जीवनामध्ये एकमेकाच्या याच्याने कधीच आम्ही दुःखी नाही, तर आम्ही जे दुःखी दुसऱ्याचं सुख पावल्याने आम्ही दुःखी झालेलो आहे. आणि ते दुःखी झाल्यामुळे आमच्या जीवनामध्ये जे भक्ती मार्ग आहे तो भक्ती हा मार्ग आम्हाला जेव्हा सन्मार्गाला आणतो त्या मार्गाकडे आमचं लक्ष लागत नाही. याचं कारणच एक आहे, या देहामध्ये आम्ही काम भरून ठेवलेलं आहे, या देहामध्ये आम्ही क्रोध भरून ठेवलेला आहे, या देहामध्ये आम्ही लोभ भरून ठेवलेला आहे. आणि हे सगळं भरल्यामुळे जर पहिलेच्या एखादा राहत असेल तर तो जर तिथं राहत असेल दुसरा तिथं राहायला जाईल का, पहिले ते घर खाली करावं लागेल आणि मग तिथं दुसरा राहील. मग जीवन जगत असताना तुकाराम महाराजांनी सुद्धा काय केलं, हे भरलेलं जे घर होतं काम क्रोध केले हे लोक हे जे पाश आहे हे आम्हाला काय करतात, बांधून टाकतात. मग हे आशाही ते ठेवत नाही आणि हे पासही ठेवत नाही. मग हे आशा पास आमच्या जीवनातून जाण्याचे एकच कारण आहे आणि हे घालवण्याकरता एकच जीवनामध्ये साधन आहे, ते म्हणजे नामचिंतन. आणि ते नामचिंतन करत असताना तोच विषय आमचा बनला पाहिजे. हे महाराज अभंगाच्या विषय तो त्यांचा
ज्यांचा विषय नारायण झाला त्यांच्या जीवनामध्ये त्यांना धन आवडत नाही, जन आवडत नाही, आणि ते न आवडत असल्यामुळे त्यांना जे आईवडील त्या परमार्थ कार्यामध्ये जर बाधक ठरत असतील तर त्यांचाही ते त्याग केल्याशिवाय राहत नाही. पण जीवनामध्ये बघा, ज्यांनी चांगल्या मार्गाचे कास धरले त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहिलेलं नाही. अशा जीवन जगात असताना आमच्या हनुमंतरायाने जी कास धरली ती रामप्रभूचं भजन केलं, आणि रामप्रभूचं भजन केल्यानंतर एकदा नारदजींनी हनुमंतरायाची परीक्षा घ्यायचं. रामप्रभूच्या दरबारामध्ये सभा भरलेली असताना विश्वामित्र तिथं बसलेले होते, आणि विश्वामित्र बसल्यानंतर नारदाने एकच सांगितलं, हनुमंता तुला आज एक गोष्ट करायची. कारण नारद जेव्हा आला काही ना काही कळ लावून गेल्याशिवाय राहत नव्हता, आणि त्या नारदाने जेव्हा सांगितलं तर आज तुम्ही एक काम करायचं, या सभेतल्या प्रत्येकाच्या पायावर काय करायचं, डोकं ठेवायचं. पण ते डोकं ठेवत असताना पण एका माणसाच्या मात्र पायावर डोकं ठेवायचं नाही, ते म्हणजे विश्वामित्र. कोण? विश्वामित्र यांच्या पायावर डोकं ठेवायचं नाही. सल्ला कोणी दिला? नारदाने. आणि नारदाने तो सल्ला दिला आणि हनुमंतरायाने तो ऐकल्यानंतर पहिल्या दिवशी तसं झालं असेल, हनुमंतराय पहिल्या दिवशी झालं त्यामुळे विश्वामित्राने दुर्लक्ष केलं. समजा एवढ्यांच्या पाया पडता याचं दुर्लक्ष झालं, सर जाऊ द्या, नाही पडलं तर काही नाही. दुसऱ्या दिवशी सभा भरली, दुसऱ्या दिवशी तेच, तिसऱ्या दिवशी तेच, चौथ्या दिवशी जेव्हा सभेमध्ये पहिला सगळ्यांच्या पाया पडतो पण माझ्या मात्र पाया पडत नाही. आणि मग मात्र विश्वामित्र भडकले, आणि भडकल्यानंतर सांगितलं, हे प्रभू रामचंद्रा, तू म्हणतो का माझा हा भक्त आहे, सगळ्या भक्तांमध्ये श्रेष्ठ आहे, याच्यासारखा भक्त या जगामध्ये ज्ञानी दुसरा कोणी आहे, असं तू मला सांगतो. पण तुला सांग का, अरे हा तुझा भक्त जरी असला यांनी माझ्या पायावर डोकं ठेवलं नाही तर तुला मी सांगतो ते तुला करावं लागेल. आता प्रभूंनी सांगितलं, तुम्ही जशी आज्ञा कराल तसं मी केल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेस विश्वामित्राने सांगितलं, हा मला दिसला नाही पाहिजे, याचा काय कर तू, शिरच्छेद कर. त्याच प्रभू रामचंद्र एक वचनी, एक पत्नी, एक बाणी असल्यामुळे गुरुला दिलेलं वचन हे करण्याकरता जेव्हा धनुष्य हातात घेतला आणि बाण काढण्यासाठी हाताकडे जेव्हा हात गेला तेव्हा मात्र हनुमंतराय काय करायला लागले, थरथर कापायला लागले. त्याचं कारण एक आहे, कारण रामप्रभूचं ब्रीद होतं, त्यांचा बाणही कधी परत आला नाही, कारण त्यांचा नियम इतका चांगला होता. मग आचरण करायचं तर रामप्रभूचं करा, आणि त्या रामप्रभूच्या आचरणाचं माहिती असल्यामुळे ते हे करायला लागले. आणि ज्याने औषध दिलं, काय ज्याने रोग दिला त्याच्याचकडे औषध घ्यायला गेले. म्हणे नारदा आता काय करायचं, माझी याच्यातून सुटका होणार नाही. त्याच नारदाने सांगितलं, काही काळजी करू नका, ज्या अर्थी तुम्हाला रोग मी दिलाय या रोगावरच्या गोळ्या औषधं मला माहिती होतं, म्हणून मी तुम्हाला कुठं पाठवलं होतं तिथं. तुम्ही आता एकच काम करा, वाळवंटात जा, त्या वाळवंटामध्ये एक गोलाकार मंडल करा, आणि ते मंडल केल्यानंतर त्या मंडलामध्ये तुम्ही उभे राहा, आणि अशी गदा हातात धरून फक्त तुम्ही काय करा, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. म्हणजे काय करा, भजन करा. आणि त्यांनी सांगितलं, हे भजनाचा तुम्ही फक्त भजन करा. काय करायचं, त्यांचं भजन चालू झालं, भजनामध्ये ते तल्लीन झाले. पण भजन का थांबवलं, गजळ पुढं पळतंय त्याच्यामुळे. आणि जेव्हा ते रामप्रभू बाण सोडायचे, कधीही त्यांचा बाण लक्ष वेधल्याशिवाय परत येत नव्हता. पण त्या दिवसाची क्रिया मात्र सगळी उलटी होत होती. बाण जायचा, त्या मंडलापर्यंत जायचा, मंडलाला मध्ये येवायचा, आणि परत तिथून तो काय करायचा, भात्यातून बनायचा. रामप्रभूंनी असे अनेक बाणं सोडली, परंतु मात्र हनुमंतरायाचं काही झालं नाही. तेच प्रभू रामचंद्रांना काय यायला लागलं, हसायला यायला लागलं. आणि विश्वामित्राला सुद्धा कळालं तर माझ्या जीवनामध्ये जो अहंकार झालेला होता तो अहंकार गळीत होण्याकरता ही भगवंताचीच काहीतरी लीला असू शकते. याच्याकरता त्यांनी लगेच सांगितलं विश्वामित्रांनी, प्रभू रामचंद्रजी, ज्या अर्थी त्यांनी काय केलेलं आहे, तुमच्या नामाचा आश्रय घेतला आहे, त्याचा विषय नारायण झालेला आहे, आणि तो नारायण विषय झाल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये तो बाधक ठरत नाही. कारण जाके राखो साह्या मार सके न कोय, जग जिसका बैरी होय, बाल न बाका कर सके कोय. या नाम याच्याप्रमाणे तुमच्या इतकी ताकद तुमच्या नामामध्ये असल्यामुळे ते नामचिंतन तुम्ही केल्यामुळे ते नामचिंतनच त्याचं रक्षण करतंय. माझी चूक माझ्या लक्षात आली, आता तो माझ्या पाया जरी पडला नाही तर माझी चूक, माझा जो अहंकार होता तो आता गळून गेला, आणि तो अहंकार गळून गेल्यामुळे तुम्ही आता त्याला क्षमा करा. हे म्हटल्यानंतर रामप्रभूलाही आनंद झाला, आणि हनुमंतरायाला जवळ बोलवलं, आणि दोघांनी काय केलं, आलिंगन दिलं, आणि आलिंगन देऊन एकमेकाची हे केली. याचा परिणाम म्हणजे काय, फक्त हनुमंतरायाचा विषय काय होता, काय विषय होता,
नारायण. रामाशिवाय कुठलंही भजन रामप्रभूंनी केलं नाही. भगवान शिवजी कोणाचं भजन करतात? भजन करी महादेव रामपूजी सदाशिव. भगवान शिवजी कोणाचं भजन करतात? रामप्रभूचं. आणि रामप्रभू कोणाचं भजन करतात? श्री शिवाय नमोस्तुभ्यं, त्या भगवंताचं. मग भक्तीचे 4 प्रकार तुम्हाला सांगून जातो आणि आपल्या कीर्तनाला आपण काय करणार आहे? पूर्णविराम देणार आहे. हे 4 प्रकार मी तुम्हाला सांगतो. भक्तीचा पहिला प्रकार आहे म्हणजे अर्थ पद्धतीची भक्ती. दुसरा जो प्रकार आहे तो अर्थार्थी पद्धतीची भक्ती. तिसरा जो प्रकार आहे तो जिज्ञासू पद्धतीची भक्ती. आणि चौथा जो प्रकार आहे तो ज्ञानी पद्धतीची भक्ती. काय सांगितलं मी? अर्थ म्हणजे भीतीपोटी. अर्थ म्हणजे काय? भीतीपोटी केलेली भक्ती. आता भीतीपोटी केलेली भक्ती रामायणामध्ये मारीच मामाने काय? मारीच मामाने जी रामप्रभूची शरणागती केली ती भीतीपोटी केली. कारण त्यांनी काय सांगितलं होतं रामाने? का तू इथंही माझ्या हातून मारल्या जाणार आहे. तू जर हरिण बनला नाही तर तू इथंही मारल्या जाणार आहे आणि बनून गेल्यानंतर तिथंही मारल्या जाणार आहे. मारीच मामाने एकच विचार केला, याच्या हातून मेल्यापेक्षा याच्या हातून मेलेलं ये. त्याच्यामुळे भीतीपोटी का होईना मारीच मामा काय झाला? मारीच काय झाला? सोन्याचा हरिण झाला. आणि ते सोन्याचं हरिण होऊन रामप्रभूच्या हातून त्यांनी काय केलं? मरण केलं. म्हणजे ही जी भक्ती केली कोणी? मारीच मामाने. ही अर्थ पद्धतीची भक्ती केल्यामुळे, त्या अर्थ पद्धतीची भक्ती असल्यामुळे, त्या अर्थ पद्धतीचा जर भक्त कोण असेल तर तो आमचा रामायणातील मारीच मामा. आता दुसरा जी भक्ती आहे ती अर्थार्थी पद्धतीची भक्ती. ती अर्थार्थीची पद्धतीची भक्ती इथं आम्ही त्याच्यामध्ये बसतो. काय? अर्थार्थी पद्धतीमध्ये आम्ही बसतो. पण आम्ही काय आहे? एकदम हे. परंतु तुम्हाला सांगू, बिभीषण जो रावणाचा भाऊ होता त्याचं इथं उदाहरण आहे. कारण रावणाने जेव्हा त्याला तिथून बाहेर काढलं आणि बाहेर काढून जेव्हा रामप्रभूला तो शरण आला आणि आल्यानंतर सांगा ना, ज्याला देव प्रसन्न झाला त्यांनी काय मागितलं त्याच्याकडे? सोन्याची लंका. काय मागितले? सोन्याची लंका. म्हणजे रामप्रभूची शरणागती बिभीषणाने केली. पण ती करत असताना त्यांनी कशासाठी केली? अर्थार्थासाठी केली. मग अर्थार्थी पद्धतीच्या भक्तीचं उदाहरण जर द्यायचं झालं तर ते आमची बिभीषणजी प्रभू हे ते अर्थार्थी पद्धतीचं भक्तीचं उदाहरण आहे. आता जिज्ञासू पद्धतीच्या भक्तीच्या उदाहरणामध्ये एकच माता होऊन गेली आणि ती अशा कुळामध्ये जन्माला आली. त्या कुळाला तुम्ही आम्ही हे करतो, पण तिने त्या कुळाचा जो उद्धार केला आहे आज तुम्ही आम्ही सांगा. कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही आम्ही सगळे कोणी मास्क घेत होतं, कोणी ऑक्सिजन घेत होतं, कोणी काय करत होतं, पण शबरी मातेच्या कुळातील एकाला तरी कोरोना झाला आहे का? असं मला उदाहरण सांगा. कोणाच्या आधारावर जगत होते तर शबरी मातेने ती भक्ती केली. 10,000 वर्ष आमच्या रामप्रभूची तिने काय पाहिली? वाट पाहिली. कारण आश्रमात या कधी रे येशील रामा रघुनंदना या न्यायाप्रमाणे 10,000 वर्ष जिने ती जिज्ञासा रामप्रभूची धरली ती फक्त गुरुच्या सांगण्याहून धरल्यामुळे त्या शबरी मातेचं जोपर्यंत येणं होत नाही, शबरी मातेने आपल्या कुळाचा उद्धार करून घेतला तो जिज्ञासू पद्धतीच्या भक्तीमध्ये. पण या जीवन जगत असताना वारकरी संप्रदायामध्ये अर्थ पद्धतीच्या भक्तीला महत्त्व नाही, अर्थार्थी पद्धतीच्याही भक्तीला महत्त्व नाही, जिज्ञासू पद्धतीच्याही भक्तीला महत्त्व नाही. पण ज्ञानी पद्धतीची भक्ती म्हणजे काय? तुम्हाला देवाचं सगुणाही रूपाचं दर्शन झालं पाहिजे आणि तुम्हाला देवाच्या निर्गुणाही रूपाचं दर्शन झालं पाहिजे. अशी जी ज्ञानी भक्ती आहे या महाराष्ट्राच्या भूतलावर रामाचं मंदिर असेल माहिती नाही एखाद्या गावात, विठ्ठलाचं मंदिर असेल माहिती नाही एखाद्या गावात, जेवढे देव असतील त्यांचे मंदिर असतील नसतील माहिती नाही. पण असं एक गाव नाही जिथं हनुमंतरायाचं मंदिर नाही. ही ज्ञानी पद्धतीची भक्ती जी केली ती हनुमंतरायाने भक्ती केल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये प्रत्येक गावात त्याचं वास्तव्य असल्यामुळे तुमच्या आमच्या नगराचं जे रक्षण करतात त्या हनुमंतरायाने ती भक्ती केलेली. कोणती? ज्ञानी पद्धतीची भक्ती केल्यामुळे तीच भक्ती करी श्रेष्ठ असल्यामुळे आणि तो देव आमचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. अशाच पद्धतीची भक्ती आम्ही जर केली तर तो निर्वाणी गोविंद आमच्या मागे पुढे राहील. आम्हाला दुसऱ्या कोणाचीच गरज नाही. हे महाराज अभंगाचे दिसत निर्वाणी गोविंद
मागे पुढे आणि काहीच साखळी पडून दे. मग जीवन जगत असताना त्या भगवंताची भक्ती केली तर तो आमचं रक्षण केल्याशिवाय राहत नाही. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणांगत शरण्य मीच एकू म्हणवनी शरण जावे सर्व भावे देवासी आणि तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. या न्यायाप्रमाणे जीवन जगत असताना भक्त म्हणून जर आम्हाला जीवन जगायचं असेल तर आमच्या जीवनातला आशा आणि पाश निघून गेला पाहिजे. आणि तो आशा पाश निघून जाण्याकरता आमचा विषय नारायण झाला पाहिजे. एकदा का आमचा विषय नारायण झाला का मग या जगाशी आम्हाला काही घेणं नाही, या धनाशी आम्हाला काही घेणं नाही, या माता पित्याशी आम्हाला काही घेणं नाही. जे आमच्या भक्तीमध्ये आडमार्गात काठी घालत असेल त्यांच्याविषयी आम्हाला कुठल्याही प्रकारचे हे राहत नाही. त्याचं कारण एक राहतं, ज्याच्या भरोश्यावर आणि तुका म्हणे भार घातल्यावरी होईल कैवारी नारायण. त्या भगवंताच्या भरोश्यावर जेव्हा आम्ही जीवन जगतो त्यावेळी तो आमचा भगवंत निर्वाणी गोविंद मागे पुढे राहून रक्षण करत असतो. आणि अशा पद्धतीचं रक्षण केल्यामुळे ते करण्याचं सामर्थ्य कशात होतं तर आमचा विषय नारायण झाला होता. विषय तो त्यांचा झाला नारायण ना वळे जनधन माता पिता. मग याच्या प्रकारात जर आम्हाला बसता येत नसेल, मग जीवन जगत असताना आमच्या जीवनामध्ये काही जर चांगलं करावं असं वाटत असेल, आता संजू भाऊ पुढच्या वर्षाच्या सप्ताहाचे पैसे तुम्हाला इथंच मिळवून देतोय आणि मी स्वतः ते 2 लाख रुपये देणार आहे. मी देणार आहे म्हणजे थांबा, मी 2 लाख देणार आहे म्हणजे मी जो फॉर्म भरलाय तो तुमच्या भरोश्यावर भरलाय बरं का. काय हा फॉर्म मी भरलाय मामी, हा सगळा फॉर्म तुमच्या भरोश्यावर भरलाय. काय मी 2 लाख रुपये द्यायचं कबूल केलंय. कुठं? पुढच्या वर्षी. आणि कोण देणार? मी देणार. कोणाच्या भरोश्यावर देणार? तुमच्या. बापू वही काढा, इथं बसलेल्या सगळ्या बायांचे नावं लिहून घ्या आणि एकच काम करा, 11 महिन्याचे 1500 रुपये ज्या लाडक्या बहिणीचे हप्ते ते 11 महिन्याचे त्यांना पाहिजे तसे खर्चू द्या. काय सांगितलं मी? त्यांना पाहिजे ते घेऊ द्या. त्याच्यात तुम्ही कधीच आधार कार्ड घेऊन जाऊ नका, ज्याचं त्याचं आधार कार्ड जेणे न्या. पण जर तुम्ही पुढच्या वर्षीच्या सप्ताहासाठी 1 महिन्याचा जर हप्ता दिला तर तुमचा हप्ता 1500 नाही राहणार, 2100 रुपये होईल. म्हणजे होईल किती होईल? 2100 रुपये होईल. कधी? जर तुम्ही सप्ताहाला 1500 दिले तर. पण मामी जर तुम्ही याच्यातले जर 1500 रुपये सप्ताहाला दिले नाही तर पुढचाही हप्ता बँकेत येईल का नाही येईल याची गॅरंटी मी देत नाही. सांगा बरं पुढच्या वर्षी कोण कोण 1500 रुपये देणार आहे? वा मामा ओ बघून घ्या कोण कोणी का फोटो काढून. 2च मा 2च मामेने वर हात केला, बाकीचे हप्ते बंद करायचे का? तुमचा नाही ना चालू, तुम्ही लाडका भाऊ आहे ना. मी लाडक्या बहिणीची मात आहे. म्हणजे तुम्ही आज काय केलं ना, हात वर करा, पुढचं वर्ष कोण जगतं कोण मरतं. हात वर करा, करा सर्वांनी हात वर करा, वर करा, वर हात सर्वांनी. तुम्ही नाही हो, करावर करावर हात. या सगळ्यांकडून 1500 घ्या आणि उरलेले माझे जे मामा आहे संजू भाऊ हे जे उरलेली भरती मिळाले हेही 1500 टाकतील. जोपर्यंत 2 लाख होत नाही तोपर्यंत चालल्या. हे आपण काय केलं, हा विनोद होता, विनोद वजा करा. पण तुमचं आमचं असंच आहे, जिथं द्यायला पाहिजे तिथं देत नाही. काय? जिथं द्यायला पाहिजे तिथं आम्ही देत नाही आणि जिथं नको द्यायला पाहिजे. घरात चोर आला 50,000ची चोरी करून गेला तर त्यावेळेस आम्ही म्हणतो का? त्यावेळेस आम्ही काय म्हणतो, जाऊ दे त्याचं होतं त्यांनी नेलं. आणि तो जर असा मागायला आला असतं तुम्ही दिले असते का? नाही. म्हणजे ज्याचं आहे त्यांनी येतं. द्यावं तर तसंच आहे, पहिले घेतो तेव्हा तो देतो. तुमचा 1500चा 2500 रुपये हप्ता होईल. फक्त पुढच्या वर्षी तुम्ही सप्ताहाला 1500 देऊन पहा आणि तुमच्या जीवनामध्ये रोगराई काय होईल, बाजूला जाईल. उत्तम आरोग्य तुम्हाला मिळेल, उत्तम धन मिळेल, चांगल्या प्रकारचं तुमचं सुखी निरोगी आयुष्य होईल. याच्याकरता एकच काम करायचं आहे, आपलं जे धन आहे ते सत्कार्याकरता खर्च करायचं आहे. इतरत्र ते खर्च न करता जर आम्ही ते सत्कार्यासाठी केलं तर निश्चितच आम्ही स्वर्गात गेल्याशिवाय राहणार नाही. पण ते जर आम्ही सत्कार्यात खर्च केलं नाही तर आम्हाला मात्र नरकाची वाट मोकळी आहे. हेच महाराज अभंगाचे शेवट. तो का म्हणे सत्य कर्मावाने साये, तो का म्हणे